ही काळ्या पाषाणातली ही जी मूर्ती आपण बघतोय 51 इंचांची ही मूर्ती मंदिरात प्रवेश केल्यापासून आपल्याला दिसते असं प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया रामराजे यांच्याकडे। रामराजे, मोठ्या संख्येने इथं सर्वसामान्य भाविकांसोबत पत्रकार देखील आलेले आहेत। आपापल्या देशांमध्ये ते या संपूर्ण राम मंदिराचं वार्तांकन करत आहेत। काय सध्याचं चित्र? आपण इथं पाहतोय की इथे गर्दी झालेली आहे भाविकांची, परंतु आतमधलं जे आहे नक्षीकाम ते तुम्हाला दाखवतोय आणि मूर्ती सुद्धा आपण जी आहे ती आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय। आता इथे झुंबड उडालेलं आहे, त्यामुळे थोडीशी गर्दीचं वातावरण आहे, परंतु आपण इथे दाखवतोय की आपल्या प्रेक्षकांसाठी ही मूर्ती जी आहे ती सोनेरी अशी मूर्ती आहे आणि आपण इथं पाहतोय की आणि ही मूर्ती बनवण्यासाठी बराच कालावधी जो आहे देण्यात आलेला आहे आणि आजचा हा दिवस जो आहे तो अतिशय काम जे आहे ही रचना जी आहे ती आपण पाहतो की कशा पद्धतीची ही रचना आहे आणि त्याचबरोबर इथे जे आहेत ते सिंह आहेत आणि वेगवेगळे प्राणी जे आहेत तिथे लावण्यात आलेले आहेत आणि वर सुद्धा अशाच प्रकारची ती मूर्ती जी आहे ती आपल्याला दिसून येत आहेत आणि नक्षीकाम जे आहे ते वेगवेगळं करण्यात आलेलं आहे। आपण इथं पाहतो हे इथे सुद्धा हे नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि वरचा हा जो भाग आहे तो कसा आहे हे आपण दाखवतोय आणि प्रत्येक पार्टवर वेगवेगळे नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे की जे कार्यशाळेमध्ये जे काम आणले होते ते गर्भगृह आहे आणि या गर्भगृहामध्येच हे संपूर्ण आपण पोहोचण्याची टीम जी आहे ती गर्भगृहामध्ये पोहोचलेली आहे। अशा प्रकारचे खांब आहेत ते आहेत आणि याच्यावर आणखीन 2 मजले खांब असणार आहेत आणि हे काम फक्त वेगवेगळे तुकडे आहेत आणि त्याचे तुकडे करून हे एक बिंब जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। राजस्थानचा हा पूर्ण बिंब आहे आणि तो इथं आपण पाहतोय की गरुड आहेत, गरुड देव आणि इतर देवी जे आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळे देव आणि देवता जे आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दगड जो आहे तो सुद्धा अतिशय मजबूत घेतलेला आहे। प्रत्येक दगडाचे जे परीक्षण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण चारही बाजूनं हे मंदिर कसं आहे ते दाखवतोय, कारण मंदिर जे उभा केलेलं आहे ते मंदिर उभा करण्याच्या पाठीमागे खूप मोठे कष्ट आहेत। आपण इथं पाहतोय की हे वेगवेगळे देव आहेत की हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले हे सुद्धा देव दाखवण्यात आलेलं आहे आणि इथे कृष्णाची सुद्धा इथे मूर्ती आहे, त्यामुळं प्रत्येक देवता जे आहे ते घेतलेलं आहे। ते समोरचं जे नक्षीकाम इथे सुद्धा धनुष्य हाती घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचे हे जे नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। इथे आपण पाहतोय की नागदेवता जे आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे। इथं आपण पाहतो की दरवाजे जे आहेत ते सोनेरी अशा प्रकारचे हे दरवाजे बनवण्यात आलेले आहेत। आपण इथं दाखवतोय की दरवाजावर सुद्धा हत्ती जे आहे ते बनवण्यात आलेले आहे आणि ही संपूर्ण रचना जी आहे ती करण्यात आलेली आहे। सुद्धा एक बनवण्यात आलेले आहेत आणि मोठे दरवाजे बनवण्यात आलेले आहेत। हा आपण दरवाजा पाहतोय पूर्ण लोखंडाचा असा हा दरवाजा दाखवण्यात आले देवी आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत आणि ही संपूर्ण रचना जी आहे, कारण महत्त्वाचा आतमधला गर्भगृह होता, हनुमानाची इथं मूर्ती आहे ती दाखवण्यात आलेली आहे। त्यामुळं नृत्य मंडप, रंगमंडप, राम दरबार आणि त्याच्यानंतर मग हनुमानाची ही आणखीन बाकी आहे। हे जे आहे या ठिकाणी सुद्धा काही काम बाकी आहे, कारण इथे सुद्धा आणखीन एक मूर्ती जी आहे ते येणं गरजेचं आहे, त्यामुळे इथलं काम आणखीन ठेवलेलं आहे। इथं हनुमानाची मूर्ती आहे, इथे खाली असंच प्लेन हा भाग सोडलेला आहे, त्याच्यामुळं दोन्ही आणखीन काही मूर्ती जे आहेत ते काढणं अद्यापही बाकी आहे। आपण तिथं पाहतोय प्रवेश एंट्री हा जो मधला जो नक्षी जी आहे ती वेगळी नक्षी आहे। आपल्याला माहितीसाठी दरवाजा आता लावून घेतलेला आहे काही कालावधीसाठी आणि आपण इथं वर पाहतोय की माशाचं हे जे नक्षीकाम जे आहे ते तिथे देण्यात आलेलं आहे आणि इथे कोपऱ्यामध्ये कॉर्नरला एकदम शेवटी कॉर्नरला
जो आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा प्राणी दिसून येते. तो म्हणजेच की अमृत मंथन जेव्हा झालं होतं तेव्हा हा प्राणी निघाला होता आणि त्यानंतर अमृत मिळालं होतं. त्यामुळं हा प्राणी जो आहे तो शुभ मानला जातो आणि त्याचंच जे चित्रण आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. मासा सुद्धा हा शुभ असतो आणि म्हणूनच त्याचं चित्रण सुद्धा हे ठेवण्यात आलेलं आहे. इथं गर्दी झालेली आहे त्यामुळे काही कालावधीसाठी हे दरवाजा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. परंतु ही जी रचना आहे ती आपण इथे दाखवते की कशा पद्धतीनं हे सगळं रचना जे आहे ते करण्यात आलेलं आहे. गणपती इथं आपल्याला दिसत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या या मूर्ती आहेत. गणपती आहेत परंतु वर जे आहे तो नागाचा जो आहे फणा आपल्याला दिसून येतोय. त्यामुळं गणपती नंदीवर बसलेला आहे आणि वर नाग आहे आणि गळ्यामध्ये सुद्धा नाग आहेत. परंतु खालची जी मूर्ती आहे ती अद्याप बनलेली नाही आहे. त्याच्यामुळं काम जे आहे ते थोडंसं अजूनही शिल्लक आहे. इकडे सुद्धा आपण पाहतोय की गणपतीची ही इथे सुद्धा आपण पाहतो की गणपतीची ती मूर्ती आहे आणि हे संपूर्ण खूप छोटं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. आणि हा जो आहे मधला ज्याला आपण रंगमंडप म्हणतो तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा हॉल महत्त्वाचा आहे. आपण इकडे पाहिलं तर हे बाहेरचा हा व्ह्यू आपण दाखवतोय की कशा पद्धतीचं हे आहे. उजव्या साईडला जर आपण पाहिलं तर तिथं खिडकी आहे म्हणजेच की हवा जी आहे ती येण्यासाठी या खिडक्या आहेत आणि त्याचबरोबर डाव्या साईडला सुद्धा येण्यासाठी खिडक्या आहेत. त्यामुळं या मंदिराच्या तिन्ही बाजूला अशा प्रकारचे जे आहेत ते मोकळे जे आहेत ते आणि दरवाजे कुठेच नाही प्रवेशाला. आपण इथं पाहतोय की हा प्रवेशद्वार आहे पण तो दरवाजे कुठेच नाही आहेत. त्यामुळे इथून जी हवा आहे ती आतमध्ये येते. आता आपण मंदिर जे आहे ते बाहेरून दाखवूयात कारण आतमधून आपण मंदिराची हे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि मंदिर कसं आहे हे आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवलेलं आहे. पण तो आतमधून माहिती सांगतोय की हे एकीकडे आपण हत्ती पाहतोय आणि दुसरीकडे हे मंडप पाहतोय की याला आपण रंगमंडप म्हणतोय. नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि इकडे सुद्धा मोर जे आहे मोराच्या मध्ये सुद्धा हे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे कारण मोराला शुभ असं मानलं जातं आणि हा गर्भगृहाचा हा भाग आहे. आणि इथे सुद्धा आपण पाहतोय की हा गर्भगृह आहे तो सुद्धा बनलेला आहे. परंतु काही ठिकाणी मूर्ती जी आहे ते बनवणं अजूनसुद्धा राहिलेलं आहे. आपण इथं पाहतो की नक्षीकाम जे आहे करण्यात आलेलं आहे कारण गर्भगृह बनवल्यानंतर सुद्धा मध्ये हॉल आहेत वेगवेगळे आणि इथे हे रिकामे आहेत हॉल. आता इथे आपण पाहतोय की हे इथून नक्षीकाम इथवर झालेलं आहे परंतु इथे आणखीन एक मूर्ती जी आहे हे नक्षीकाम झालेलं आहे. पण या ठिकाणी इथे मूर्ती अजूनही तयार करणं हे बाकी आहे. त्यामुळं काही ठिकाणी मूर्ती तयार करणं बाकी आहे परंतु असे पिलर जे आहेत ते तयार झालेले आहेत. नक्षीकाम जे आहे ते तयार झालेलं आहे.